राज्य सरकारनं दिलेल्या अध्यादेशामध्ये मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप अनेकांनी केलाय। दरम्यान अशी टीका करणाऱ्यांना मनोज जरांगे यांनी उत्तर दिलंय। मराठा आरक्षणाचा कायदा झाला असून त्यामुळे सगळ्याच मराठा समाजाला याचा लाभ मिळणार आहे। मराठवाड्यातील काही लोक चुकीची अफवा पसरवतात, पण लक्षात ठेवा मराठवाड्याला व्यवस्थित आरक्षण मिळणार असून मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। मराठवाड्यात गॅजेट लावायचे का काय काय करायचंय कसं करायचंय 1884 ची जनगणना आहे ती लावायची, हैदराबादचे पुरावे घ्यायचे, आणखी समिती 2 महिने मराठवाड्यात काम करणार आहे, आणखी 2 महिने। म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा। माझ्यावर विश्वास आहे ना, तुमचा विश्वासघात नाही होऊन द्याला। फक्त मराठवाड्यातले मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला, आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय आणि मराठवाड्यात सुद्धा कच्चून मिळणार आहे। टेन्शन घेऊ नका, तुमची ताकद वाजवणार एकजूट राहा। मराठवाड्यात गॅजेट लावायचे का काय काय करायचंय कसं, ते जे बडबड चालली यांची, त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा, म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल। इकडं कायला सोशल मीडियावर तुमची हुशारी दाखविता, तिथं करा की मायबाप बना नाही गोरगरिबाचे। इकडं हुशारी दाखवून इथं रात भरली येते, त्याच्यावर इतकं लांब लिहिलंय ती हा। मग ते लिहूस तर तिथं मांडणं काचा काचा तो हो म्हणणं काय मांडायचं काय मजबूत होईल ना आमच्याकडं। इथं बसला घरी गोधाड्या पांघरून 50 आणि आम्हाला लागला शहाणपणा शिकायला। आम्ही काकडीत कुकडीत पोरं तिथं आणखीन पोर रस्त्यांचं लय रात्री काल मी माजलगावला गेलतो, मला कमीत कमी 240 गाड्या भेटल्यात। ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम करत आलो। हे श्रेय नाही कळत का तुम्हाला? शहाणपणा असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बी बघा, त्यांचा घ्या आदर्श। ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत। तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय? तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती, यांना सांगा, मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा, कायदा मजबूत होईल। इकडे सोशल मीडियावर वापरून वाटोळ करू नका आणि अन्नात माती घालू नका। या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय, अधिसूचना निघाल्या, याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजय सभा घेणार। जाहीर सभेचं काय? विजय सभा घेणार, आता ते सांगितलं। विजय सभा कुठं? रायगडाच्या ते मी वेळेवर डिक्लेअर करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।